दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही इथे आलेलो आहोत नळ स्टॉपच्या इथे. आज आमचा शो असणार आहे रक्तबीज राक्षसाचा वध. हे आमचे मित्र आहेत हिमांशू बोबडे, खूप चांगले ऍक्टर आहेत. आणि मी सुशील कुमार, तुम्ही तर मला ओळखताच. तर आज आमचा संध्याकाळी 7:30 वाजता शो असणार आहे नळ स्टॉपच्या इथे, रक्तबीज राक्षसाचा वध. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आता मेकअपला सुरुवात होणार आहे आणि मी आता मेकअपला बसणार आहे. तर मित्रांनो, आता मेकअप रेडी झालेला आहे आणि लवकरच आमचा शो चालू होणार आहे. हे आमचे सगळे ऍक्टर, प्रत्येकाने आपलं आपलं इंट्रोडक्शन द्या. हॅलो, आय एम हिमांशू. हाय, आय एम पीयूष. हाय, आय एम रक्तबीज. तर प्रत्येकाने आपलं इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि लवकरच आमचा शो चालू होणार आहे. मातेनं धारण केलेल्या या रौद्र रूपानं अवघी वस्तूंचा भयभीत तिच्या प्रकोपात रक्तबीज देखील संपला. राग शांत. आता तिला शांत करणं कुणाच्याही आवाक्यात नव्हतं. सगळ्यांना गिळंकृत करेल या भीतीनं सगळ्यांनी देवाधिदेव महादेव यांच्या चरणी धाव घेतली. महादेवा, महादेवा, कृपा करा, कृपा करा, तुम्हीच मातेला शांत करू शकता. हे कैलासाधिपती, पार्वती मातेने धारण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल. भगवान, या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता. हे तांडव जर थांबवलं नाही तर विनाश आजार आहे महादेवा.